अकलूज येथील नौशाद कोल्ड्रिंक शेजारी युनियन बँकेसमोर तुंबलेल्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील युनियन बँकेसमोर तुंबलेल्या गटारीमुळे तेथे असलेल्या दुकानदार व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्या तुंबलेल्या गटारीतून मेन रोडवर पाणी वाहत आहे. त्या वाहणाऱ्या पाण्यामुळे नौशाद कोल्ड्रिंक समोरील रस्त्यात खड्डे पडले असून दुचाकी चारचाकी वाहनांना तारेवरची कसरत केल्याप्रमाणे वाहन चालवावे लागत आहे. शिवाय गटार तुंबल्याने ते पाणी पुढे वाहून न जाता रस्त्यावर आल्याने गटारीच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात अनेक व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी समक्ष भेटून अथवा फोनद्वारे अकलूज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळवले, मात्र अद्याप या गटारीची साफसफाई करण्यात आली नसून नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रशासन केव्हा जागे होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या तुंबलेल्या गटारी संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर तेथे अतिक्रमण आहे ते आम्ही काढणार आहोत, त्यानंतर पाहू असेच उत्तर मागील 2-4 महिन्यांपासून मुख्याधिकारी नागरिकांना देत आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाचा तेथील व्यावसायिक आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालू असून शासकीय काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होत असून याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य संपादक हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलूज. जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर टाइम्स 45 न्यूज मराठीला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.